आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अरे ऐकव सुदामा, ऐकव। अरे ऐकव सुदामा, ऐकव। सुन राजा अब त्याग दे झूठा मान गुमान। राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, ही खोटी शान आणि ऐश्वर्य हे चंचल आहे, काही दिवसच टिकेल। राजा ऐक, हरिनाम घ्यायला लाग, हरी हरी असं म्हण। काल कोणीतरी दुसरा राजा होतं, उद्या अजून कोणीतरी असेल। हा मुकुट कायम कोणाच्या माथ्यावर टिकून राहत नाही, प्रत्येकाला मरण हे येणारच आहे। म्हणून राजा ऐक, हरिनाम ऐकत राहा। हे भोग विलास सर्व नाशाचे मूळ आहे। खारट पाण्याने कधीही अमृताची तहान भागू शकते का? तुझ्या पापामध्ये कोणीही भागीदार होणार नाही। उद्या मृत्यू येईल तेव्हा तुलाच तुझा पश्चाताप होईल। म्हणून म्हणतो, राजा हरिनाम घेत राहा, हरिनाम घेत राहा, हरिनाम घेत राहा। कोई तेरे पाप का भाग न बाटन हार, कोई तेरे पाप का भाग न बाटन हार। पछताएगा मौत जब आएगी तेरे द्वार। भजले हरि हरि, ओ भजले हरि हरि, ओ मूरख भजले हरि हरि। पछताएगा मौत जब आएगी तेरे द्वार। बंद कर हे फालतू गाणे। कोण आहे रे तिकडे? हा मूर्ख आम्हाला मृत्यूचे द्वार दाखवायला आलाय। ह्यालाच मृत्यूच्या दारी न्या, ह्याला महालाच्या छतावरून खाली ढकलून द्या। जशी आज्ञा महाराज। घेऊन जा ह्याला।
चले चल 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 चालता इथून. तुझे भाग्य चांगले होते की महाराजांनी तुला जिवंत सोडले. चल जा चल. श्री कृष्ण. श्री कृष्ण. श्री कृष्ण. श्री कृष्ण. मला क्षमा करा. श्री कृष्ण. हा संपूर्ण माझा दोष आहे. मी तुम्हाला तिथे जाण्यास भाग पाडले. तुम्ही असे घायाळ झालाच नसता. हे विधात्या, आम्ही तुझे काय वाकडे केले आहे की तू आम्हाला इतके दुःख देत आहे. नाही वसुंधरा, यात विधात्याचा काहीही दोष नाही. हे तर आपल्या पूर्वजन्माच्या कर्मांचे फळ आहे. त्यामुळे विधात्याला का साथ घालतेस? मग कोणाला हाक मारू? तुमच्या मित्र श्रीकृष्णाला? त्याला साथ घालूनही काय उपयोग? हे बघ वसुंधरा, माझे बोलणे समजून घे की जगामध्ये प्रत्येक प्राणीमात्राला त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. मग ते सुख असो किंवा मग दुःख असो. तुम्ही तर परम ज्ञानी आहात, परंतु कदाचित तुम्हाला अशा एका स्त्रीचे दुःख कधीच जाणून घेता येणार नाही जिच्या डोळ्यासमोर तिची मुले उपाशी पोटी आक्रोश करून झोपून गेली. जिचा पती आपल्या कुटुंबासाठी धन कमवायला गेला होता, परंतु एका निर्दयी राजाच्या हातून जखमी होऊन आला आहे. अशी माता आणि अशा पत्नीच्या हृदयाच्या पीडेचे ज्ञान तुमच्या कुठल्याही शास्त्रात लिहिलेले नसेल. हे समजण्यासाठी तुम्हाला ते शास्त्र सोडून जीवनशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. जीवनशास्त्राचा अभ्यास करा नाथ, आणि जे मी सांगते त्यावर विश्वास ठेवा. मला आणखी सहन करता येणार नाही. नाही सहन करता येणार. नाही सहन करता येणार. नाही वसुंधरे, नाही. ठीक आहे, वाचेन मी. जीवनशास्त्र सुद्धा वाचेन. बोल, तुझे जीवनशास्त्र काय म्हणते? हे बघा, तुम्ही माझ्या सांगण्यावरून एका भोगी विलासी राजाकडे जाऊ शकता, तर मग माझ्यासाठी तुम्ही तुमच्या श्रीकृष्णाकडे का जाऊ शकत नाही? द्वारकाधीशांना तुम्ही देव मानताना तुम्ही त्यांचे परम भक्त आहात. मग आपल्या ईश्वराकडे जाण्याला भक्ताला काय अडचण आहे? काय संकोच आहे? कसली लाज आहे?
लाज? मला देवाकडून मागायची कसलीही लाज नाही, कुठलाही संकोच नाही. ईश्वराकडे जाण्यासाठी मनात कसलाही किंतु नाही. परंतु संकोच आहे माझ्या मित्रासमोर हात पसरायचा. त्याने का पुरुषाच्या पुरुषत्वाला धक्का बसतो, म्हणून मी एका मित्राच्या दारावर जाण्यासाठी अडखळतो आहे. परंतु का नाथ, त्यांच्याकडे जाण्यापासून कसला संकोच आहे? त्यांचं नाव घेऊन हे संपूर्ण जग चालतं. ते दिनांचे कैवारी आहेत, म्हणून तर त्यांना दीनदयाळू म्हणतात. हे बघा, तुम्ही या दयाहीन जगात जेव्हा त्या दुसऱ्यांच्या दारावर भिक्षा मागायला जाता, परंतु त्या दयावानांच्या दारी का जात नाही? ते तर न मागताच सगळं देणारे आहेत. ते तर तिन्ही लोकात सगळ्यात मोठे दानी आहेत. तू बरोबर बोललीस वसुंधरा. माझे श्रीकृष्ण तर असेच आहेत, परंतु ते त्यांचं भगवान रूप आहे. परंतु जसं मी म्हणालो, माझं आणि त्यांचं एक दुसरं नातं सुद्धा आहे, मित्रत्वाचं. आणि मित्रत्वाचे काही आदर्श असतात. जिथे मैत्रीची भावना असते, तिथे दोघांमध्ये बरोबरीची भावना असली पाहिजे. एक जण श्रीमंत आहे, एक जण गरीब आहे, तरीही ते एकमेकांबरोबर बरोबरीचा व्यवहार करतात. हे बघ वसुंधरा, मी ईश्वराची दया सहन करू शकतो, परंतु एका मित्राची दया सहन नाही करू शकत. म्हणूनच मोठे म्हणतात, तुम्ही मित्राच्या घरी भोजनासाठी तेव्हा जायला हवं जेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या घरी बोलवून त्याला भोजन देऊ शकत असाल. याचे उत्तर तर त्यांनी लहानपणीच दिले होते. तुम्हीच सांगितले की जेव्हा तुम्ही तुमच्या निर्धनतेचा उल्लेख केलात, तेव्हा त्यांनी तुम्हाला वचन दिलं की केवळ तेच मैत्री निभावतील, तुमच्यावर मैत्रीचे ओझे कधीही पडू देणार नाहीत. म्हटले होते ना? हो हो हो, म्हणाला होता. माझा हात धरून म्हणाला होता. तर मग ते त्यांच्या वचनाला पक्के आहेत. मग तुम्ही त्यांच्या वचनांवर विश्वास का करत नाही? ते अवश्य त्यांची मैत्री निभावतील. मला विश्वास आहे की तुम्ही तिथे जाताच ते तुमचे परम मित्र असल्यासारखे स्वागत करतील. एकदा तुम्ही तिथे जा तरी. तिथे पोहोचणंच तर अवघड आहे देवी. तुला काय वाटतं की ते माझी प्रतीक्षा करत आधीपासूनच हात पुढे करून बसले असतील? नाही वसुंधरा, ते राजेश्वर आहेत. तिथे अनेक राजा, लोकपाल, देवता, गंधर्व, किन्नर सगळेजण त्यांच्या दाराबाहेर प्रतीक्षा करत असतात की कधी त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर पडेल आणि द्वारपाल त्यांना
आत यायची परवानगी देईल म्हणून. मग तिथवर माझ्यासारखा फाटका दीन व्यक्ती कसा काय पोहोचू शकेल? तिथे सगळे जण प्रतीक्षेत उभे असतील, परंतु तुम्ही तर हे जाणून आहात की ते अंतर्यामी आहेत. तुम्ही तिथे पोहोचल्यावर ते स्वतःच समजतील आणि सगळ्यात पहिले ते तुम्हाला भेटतील. कोणीही द्वारपाल तुम्हाला अडवणार नाही. बरं बरं, मानलं की द्वारपाल मला अडवणार नाही, परंतु तू विचार कर वसुंधरा, त्यावेळी त्यांच्या दरबारात न जाणू कुठल्या कुठल्या देशांचे राजे, गंधर्व, किन्नर वगैरे वगैरे उपस्थित असतील. तिथे उघड्या पायांनिशी आणि फाटके कपडे घालून जेव्हा मी पोहोचेन तेव्हा ते माझी काय म्हणून ओळख करून देतील? कुठल्या अभिमानाने सांगू शकतील की हा माझा मित्र आहे? आणि आणि जर का मी स्वतःहून मित्र म्हणून त्यांची गळा भेट घेतली तर सगळ्यांच्या समोर त्यांना किती संकोच वाटू शकतो सांग ना तूच. माझ्यामुळे त्यांना सगळ्यांसमोर मान झुकवावी लागेल असं मी कधीही करणार नाही. त्यापेक्षा हेच चांगलं आहे की आजपर्यंत जसे सुखदुःखाचे दिवस आले तसे ढकलत राहिलो, तसेच येणारे दिवस देखील ढकलत जीवन व्यतीत करू. आता आयुष्याच्या अंतिम प्रहरी एका मित्राचे उपकार घ्यायला लावून मला ओझ्याखाली का राहायला सांगतेस तू? ते तर तिन्ही लोकांचे ईश्वर आहेत, त्यांना दीनहीन प्रिय आहेत. अशा मित्रासमोर एकदा नाही तर लाख वेळा जरी कानकोंडे व्हावे लागले तरीही लाज वाटून घेता कामा नये. वसुंधरा, वसुंधरा, आता अजून हट्ट करू नकोस. हे लक्षात घे, जेव्हा एक मनुष्य कोणासमोर तरी हात पसरून मला काहीतरी दे अशी याचना करतो, तेव्हा त्याचा मान, सन्मान, स्वाभिमान, स्नेह, गर्व या सगळ्या भावनांचा विनाश होऊन जातो. म्हणूनच तर म्हणतात की संकटामध्ये मित्राच्या घरी कधीही जाऊ नये. संकटामध्ये मित्राच्या दारी कधीही जाऊ नये. संकटामध्ये मित्राच्या घरी कधीही जाऊ नये. संकटामध्ये मित्राच्या दारी कधीही जाऊ नये. हे काय करते आहेस? हात खूप दुखतो आहे, खूपच दुखतो आहे. थोडं दुखेल
पण मी घावावर थोडं तेल लावून देते. उद्यापर्यंत आराम मिळेल. तेल 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 कुठून घेऊन आलीस? दिव्यात थोडंसं आहे. हे तेल नको लावूस. का? तेल लावलं तर जखम भरून येईल. जखम तर भरून येईल, परंतु दिव्यात एवढंस तेल उरलं आहे. उद्या जर का भिक्षा नाही मिळाली तर घरात दिवा सुद्धा लागणार नाही. म्हणून उद्यासाठी हे तेल दिव्यातच राहू दे. माझी जखम फारशी खोल नाही, आपोआप बरी होऊन जाईल. जा, तू झोपायला जा. तू झोपायला जा. जा, तू झोपायला जा. इतक्या हट्टी ब्राह्मणाची तुम्ही काही मदत नाही का करू शकत? असे कसे देव आहात? हे माझ्याकडून सेवा घेत नाही, काही हरकत नाही. तुम्ही तरी ह्यांचे घाव भरा. तुमचे भक्त आहेत आणि तुमचे मित्र सुद्धा. श्री कृष्ण, हिला क्षमा करा प्रभू. वेडी आहे ही. हे घ्या. पत्नीने आदेश दिला की मी स्वतः जाऊन सुदामाची सेवा करावी, आणि सुदामा तिच्यासाठी प्रार्थना करतो आहे की मी तिला वेडी समजून तिला क्षमा करावी. मग तुम्ही कोणाचं बोलणं ऐकणार प्रभू? दोघांचंही. म्हणजे काय? मी नाही समजले. एकाची सेवा करणार आणि दुसऱ्याला क्षमा करणार. वसुंधरे, मी सांगितलं होतं ना तेल नको लावूस म्हणून. मग का लावते आहेस? कोणाशी बोलता आहात झोपेत? तुलाच तर सांगतो आहे, तेल नको लावू. परंतु मी तर तेल लावत नाही. तेल नाही लावतेस तू? मग काय लावते आहेस? मी तर झोपले आहे.
वसुंधरे, तू आताच माझ्या जखमांवर तेल लावलं आहेस. हे बघ, तेलाचा चिकटपणा. काय बोलताय तुम्ही? काय चिकट आहे? अरे हे तर अरे हे तर काय? हे तर लोणी आहे. हा कोणता चमत्कार आहे? हा चमत्कार नाही, दिव्य घटना आहे. कसली दिव्य घटना आहे? ही बघा, लोण्याची वाटी. हे आपल्या आपण तर इथे आली नाही. कोण घेऊन आले तिला? ही हो, कोणी आणली असेल? तुम्हाला समजलं नाही का नाथ? मी जे तुमच्या मित्राला रागवले, तुमचा मित्र श्रीकृष्णाला, की ते स्वतःच का नाही येत तुमची सेवा करायला, तर त्याच्या बदल्यात ते स्वतःच लोण्याची वाटी घेऊन इथे आले. माझी चूक झाली, मला माफ करा नाथ. माझ्याकडून पाप झाले. मी ती आहे. अगं पापी तू नाहीस वसुंधरे, पापी तर मी आहे. अगं ज्याच्या हट्टामुळे माझ्या स्वामींना, माझ्या प्रभूंना इथे येण्यासाठी विवश केलं. किती कष्ट दिलं मी त्यांना. मी पापी आहे. मला क्षमा करा प्रभू. मला क्षमा करा प्रभू. मला क्षमा करा. मला क्षमा करा प्रभू. मला क्षमा करा. क्षमा करा मला प्रभू. मला क्षमा करा. अजून काय ऐकू मी? तू तर मला पापी बनवून टाकलं. नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. काय वाटतं तुला? मला ह्यात प्रभूंचा एक संदेश आहे असं वाटतं. कसला संदेश? हाच की जसं ते सांगतायत की तू जर माझ्याकडे न येण्याचा हट्ट धरलास तर मला स्वतः तुझ्याकडे यावं लागेल. स्वतः यावं लागेल? नाही प्रभू, नाही प्रभू, नाही. तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नाहीये प्रभू. मी येईन स्वतः. मी येईन स्वतः. मी येईन स्वतः. येईन प्रभू. माझ्या हट्टीपणाला क्षमा करा प्रभू. क्षमा करा माझ्या हट्टीपणाला. मी स्वतः तुमच्या चरणाशी येईन प्रभू. मी स्वतः तुमच्या चरणाशी येईन. प्रभू, अभिनंदन प्रभू, अभिनंदन. तो स्वतः येतोय. तुमची हीच इच्छा होती ना? घ्या, देव विजयी झाले. हा देवांचा विजय नाहीये रुक्मिणी. हा एका मित्राचा विजय आहे. एका मित्रावर केलेल्या निस्वार्थ मित्राच्या प्रेमाचा विजय आहे.
श्री कृष्ण 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 वसुंधरा काय? एका गोष्टीचा मात्र संकोच वाटतो आहे. परत संकोच? आता कसला संकोच होत आहे? हे बघ, आपण जेव्हा कुठल्या मित्राच्या घरी जातो तेव्हा म्हणतात की रिकाम्या हाताने जाऊ नये, आणि काही नसले तरी निदान पान सुपारी तरी न्यावी. परंतु आपल्याकडे तर पान सुपारीही नाही. जर का त्याने मला विचारले की मित्रा, वहिनींनी माझ्यासाठी काय पाठवलं आहे, निदान भाताची 4 शीत तरी शिजवून पाठवली असतील, तर मग मी काय उत्तर देऊ? जरा थांबा स्वामी, मी शेजारच्या ब्राह्मण बाईंकडून काहीतरी मागून आणते. श्री कृष्ण 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 श्री कृष्ण. वसुंधरा, ये काय झालं? सुशीलाताई, थोडे तांदूळ मागायला आले होते. शक्य असले तर 2 मुठी तांदूळ उधार द्या. हे द्वारकाधीशांना भेटायला जात आहेत. राजाला भेटायला रिकाम्या हातांनी तर जाऊ शकत नाही, म्हणून यावं लागलं. चांगलं केलंस तू इथे आलीस. राजाकडे जात आहेत ना, मग 2 मुठीच का, सगळेच घेऊन जा. नाही नाही ताई, एवढ्याची आवश्यकता नाही. ब्राह्मणाची भेट ही केवळ प्रतीक असते. थोडेसे तांदूळ सुद्धा प्रभूंना आनंद देतील. ठीक आहे, हे घे. ठीक आहे ताई. अच्छा. हे घ्या. सुशीलाकडून थोडे तांदूळ आणले. माझ्यातर्फे प्रभूंना हे भेट द्या. घ्या. ते अंतर्यामी आहेत.
माझी भावना समजून प्रसन्न होतील. माझ्याकडे फक्त एवढंच आहे प्रभू. हे सुद्धा खूप आहे मित्रा. अरे वा प्रभू, तुमच्या वहिनींनी तर तुम्हाला खाऊ पाठवलाय. एकटेच खाऊ नका हा. मी विचार करतोय की हा अडखळत चालणारा ब्राह्मण द्वारकेपर्यंत कसा पोचेल. काय म्हणताय प्रभू, काही नवीन लीला करण्याचा विचार आहे. मित्रांमध्ये तर थोडी थट्टा मस्करी होतच राहते. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. प्रभू, मी एका खूप मोठ्या प्रवासाला निघालो आहे. मी तिथे कधी पोहोचेन आणि कधी परत येईन काहीच माहित नाही. म्हणून माझ्या मागे माझी ही पत्नी आणि माझी मुलं तुमच्या कृपादृष्टीखाली ठेवून जातो आहे. त्यांचं सर्वतोपरी रक्षण करा प्रभू. आणि मला आशीर्वाद द्या की मी जेव्हा परत येईन तेव्हा ह्यांना आणि माझ्या सगळ्या नगरवासियांना मी सकुशल बघू शकेन. श्री कृष्ण, श्री कृष्ण. प्रभू, प्रभू, श्री कृष्ण, 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 श्री कृष्ण. प्रभु, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. हे ईश्वर, माझे पती कठीण यात्रेवर जात आहेत. ह्यांचे पावला पावलावर रक्षण करा. ह्यांच्याकडे यात्रेसाठी काही साधन नाही. पायात पायताण नाही, डोक्यावर पगडी नाही. तुमच्या कृपेची छाया ह्यांच्यावर धरून राहा. ह्यांना असा आशीर्वाद द्या प्रभू की वाटेत जे काटे कुटे असतील ते ह्यांच्या मार्गातून दूर राहो आणि ह्यांची यात्रा सफल हो. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु.
देवी भगवतीच्या कृपेने मी लवकरच तुमचे हसरे मुख पुन्हा बघेन. वसुंधरे, आपली काळजी घे आणि मुलांना सांग मी लवकरच परत येईन. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. आणि हो, कुठल्या परक्या व्यक्तीच्या बोलण्याला भूलू नका. हो हो. ऐकले आहे, रस्त्यात निर्जन स्थान आहे जिथे चोर वाटसरूंच्या सामानासाठी त्यांना लुटतात. अगं वसुंधरे, माझ्याकडून चोर काय लुटून नेतील? माझ्याकडे असं आहे तरी काय चोरून नेण्यासाठी? माझ्या भगवंताच्या भक्तीशिवाय ते काय नेऊ शकतात माझ्याकडून? भक्तीच माझी संपत्ती आहे. म्हणून कोणी जर माझी भक्ती चोरून नेत असेल तर चांगलंच आहे नाही का? तो सुद्धा भक्त होऊन जाईल. श्री कृष्ण. ठीक आहे. स्वतःची काळजी घे. आता निघ तू. मुलांची उठायची वेळ झाली आहे. आणि त्यांनी विचारलं तर त्यांना सांग मी द्वारकेहून त्यांच्यासाठी छान छान मिठाई घेऊन येईन. आयुष्यमान भव. कल्याणमस्तु. लवकरच परत या. मी तुमची वाट बघेन. हो, ठीक आहे. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. आणि अशा प्रकारे द्वारकाध्वामी आपले बालसखा घनश्याम यांना भेटायला सुदामा निघाले. तिन्ही लोकांमध्ये मोठे कुतूहल जागृत झाले. इकडे ब्रह्मदेवांना मोठीच काळजी वाटू लागली की उदार हृदयाचे श्रीकृष्ण आपल्या सख्याला सगळं सृष्टीचं दान तर करणार नाही ना. जर का त्यांनी स्वर्गलोक दान केला तर मग स्वर्ग देवता कुठे राहतील? कुबेर धास्तावले, पंचमेरू डगमगू लागले. इंद्राचे सुद्धा नृत्य गायनात चित्त लागेना. भक्त आपल्या प्रभूंना भेटेल, मित्र मित्राला भेटेल, तेव्हा न जाणो प्रभू त्यांचा सन्मान करण्यासाठी काय काय करतील. द्वारिकापुरी की ओर प्रथम चरण झरते ही कोलाहल मच गया रे चारों दिशाओं में. तीनों लोक सहम गए
अचरज से देख रहे कौतूहल व्याप्त हुआ सारे देवताओं में। सृष्टि के रचयिता ब्रह्मा जी को चिंता हुई, ऐसी प्यारी सृष्टि हरि देना डाले दान में। कृष्ण ने सुदामा को स्वर्ग दान दे दिया, तो देवता रहेंगे जाके कौन से स्थान में। डर गए कुबेर पंच मेरु डगमगाने लगे, इंद्र का न चित्त लगे नृत्य और गान में। मित्र से मिलेगा मित्र, भक्त से मिलेंगे प्रभु, जाने क्या लुटा दे नाथ मित्र के सम्मान में।